नमस्कार. आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण मस्तपैकी असं कुरमुरेचा नाश्ता बनवणार आहोत. आपण एवढे कुरमुरेची भेळ वगैरे खातो, चाट खातो, पण आज आपण कुरमुरेचे मस्त असे थालीपीठ बनवणार आहोत. ते सुद्धा अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये खूप छान बनतात. खायलासुद्धा तितकेच टेस्टी लागतात आणि अत्यंत मऊ लुसलुशीत असे हे आपले थालीपीठ बनवून तयार होतात आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे. तर आता आपला नाश्ता कसा बनवायचा ते पाहूयात. तर त्यासाठी इथे मी पाव वाटी रवा घेतलेला आहे. जाडा बारीक कोणताही रवा चालेल. तर रवा घेतलेला आहे तो आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने आपल्याला 2 वाटी इतके कुरमुरे घ्यायचे आहेत. तर इथे मी कुरमुरे घेतलेले आहेत आणि आपल्याला हे जे आहे कुरमुरे आणि आपले रवा ते मिक्सरला आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर कुरमुरे भिजत घालून सुद्धा नंतर फिरवू शकता, पण असे सुके बारीक फिरवून घ्यायचे. तर इथे बघा मस्त अशी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे आणि आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या जशा भाज्या पाहिजेत त्याप्रमाणे ॲड करूयात. तर इथे मी बीट घेतलेले आहे, कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि गाजर. तर हे सर्व आपल्याला आपल्या ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे भाज्या वगैरे अशा घातल्या ना की खूप टेस्टी लागतं खायला. तर आता आपल्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे मी 1 चमचा दही घेतलेला आहे. दही घालायचं आहे, त्याने छान टेस्ट येते. त्यानंतर धना जिरा पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे कारण आपण मिरची घेतलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपलं जे बॅटर आहे ते मिक्स करायचं आहे. पाणी घालताना आपल्याला आधी थोडंच घालायचं आहे, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. तर आपलं इथं बॅटर जे आहे ते आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याला आता 5 मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ते सेट होईल. तर 5 मिनटं झालेली आहेत. बॅटर बघा आपलं मस्त असं तयार झालेलं आहे. छान असं एकदम सॉफ्ट झालेलं आहे आपलं बॅटर आहे. तर त्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं इनो घालायचं आहे, जास्त नाही. तर इनो घातलं किंचित असं वरून पाणी घालायचं, म्हणजे आपला इनो जो आहे तो चांगला ॲक्टिव्ह होतो. तर इथे आपण इनो घातलेला आहे. चांगलं मिश्रण जे आपलं आहे ते फेटून घ्यायचं आहे आणि आपलं बॅटर जे आहे ते आता मस्तपैकी असं तयार झालेलं आहे. तर आता आपण त्यासाठी इथे तवा तापत ठेवलेला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. जास्त तेलाचा आपण इथे वापर केला नाही. अगदी कमी तेलामध्ये झटपट असा आपला हा नाश्ता तयार होतो. त्यानंतर मस्त असे आपले हे थालीपीठ घालून घ्यायचे.